नमस्कार मैत्रिणींनो, माझे इट्स मी कौसल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कुकरमध्ये मसूरची डाळ करते। तेल टाकते माझ्या भाजीच्या अंदाजानुसार। तेल तापलं हे मोहरी टाकते, जिरे टाकले, लसूण बारीक केला होता तोही टाकते। कट केलेला एक कांदा कापला होता मी, तो कट केला आणि तो टाकते। कढीपत्ता टाकते आणि चवीनुसार हिंग टाकते आणि हिरवी मिरचीचे असे तुकडे केले मी हिरवी मिरची नंतरच टाकते आणि मोठे मोठे तुकडे टाकते, कारण की ना आम्हाला तिखट जास्त आम्ही तिखट खात नाही, त्यामुळे मी मोठे मोठे तुकडे टाकते आणि नंतर टाकते। थोडीशीच होऊ देते मी तेलामध्ये हिरवी मिरची। हे बघा आता कांदा झाला आहे, त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकते, हळद टाकली, हळद याच्यातच तेलातच टाकायची कांद्यामध्ये, छान परत जाते आणि कच्ची अशी कडसर लागत नाही, मग भाजी छान लागते आणि रंग पण छान येतो मग भाजीला। तर मसूरची डाळ मला पातळ करायची, तर मी आमच्या भाजीच्या अंदाजानुसार पाणी टाकते। हे मीठ सेंधव मीठ आहे, आम्ही सेंधव मीठच वापरतो, त्याच्यामुळे मी सेंधव मीठच टाकते। आणि कसं ब्लड प्रेशर वगैरे कंट्रोलमध्ये राहतं, वाढत नाही मग। मसूरची डाळ घेतली होती आम्हाला लागेल तितकी, आणि आता त्यात पाणी टाकून स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेते। ही धुतलेली डाळ आता मी कुकरमध्ये टाकते। हे बघा पाण्याला उकळी आली भाजीला, आता ती जी धुतलेली डाळ आहे ती आपण आता टाकायची याच्यात, अशी हलवून घ्यायची चांगलीशी। आणि कुकरचं झाकण लावते मी। कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या, भाजी 2 शिट्ट्यांमध्ये लगेच तयार होते, पटकन भाजी तयार होते 2 शिट्ट्या। बघा आता वाफ निघाली का बघते, वाफ निघाली आता कुकरची, झाकण उघडून बघते भाजी कशी झाली ती। हे बघा किती छान तरंग आली बघा भाजीला। हे बघा कोथिंबीर टाकते आता वरून, छान झाली बघा भाजी। माझी मसूर डाळीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।